आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. सर्वत्र प्रचाराचा माहोल तयार झालेला आहे. प्रत्येक उमेदवार, समर्थक, कार्यकर्ते, नेते हे सगळेच आता प्रचाराला लागले आहेत. आज आपण चर्चा करणार आहोत प्रभाग क्रमांक 13 मधील ओंकार जाधव यांचे वडील माजी नगरसेवक संभाजी जाधव यांच्याशी. संभाजी जाधव हे महापालिकेत 3 वेळा वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आले. स्थायी समितीचे चेअरमन झाले. 15 वर्षाच्या काळात अतिशय चांगलं काम त्यांनी करून दाखवलं. बंधू चंद्रकांत जाधव असू दे, वहिनी जयश्री जाधव असू दे, यांच्या मदतीनं त्यांनी प्रचंड कामं केली. त्यामुळे 3 वेगवेगळ्या प्रभागातून हॅट्रिक करणारा नगरसेवक म्हणून संभाजी जाधव यांचं नाव घ्यावं लागेल. आता त्यांचा मुलगा ओंकार जाधव प्रभाग क्रमांक 13 मधून मैदानात उतरलेला आहे. संभाजी जाधव यांच्याशी चर्चा करताना जाणवलं की एक आत्मीयता, काम करण्याची प्रचंड धडपड, तळमळ एकूण त्यांच्यामध्ये आहे. कारण अनेक वर्षे जनतेची सेवा त्यांनी केलेली आहे आणि हाच सेवेचा वारसा आपला सुपुत्र ओंकार जपत असल्याचं ते अभिमानानं सांगतात. पण जेव्हा एक भावनिक मुद्दा येतो तेव्हा त्यांना अश्रू अनावर होतात. चला आपण बोलूया संभाजी जाधव यांच्याशी. काय नेमकं त्यांचं या निवडणुकीमधली भूमिका आहे, निवडणुकीत ओंकार जाधवलाच मतदान का करावं असं ते आवाहन करतात. चला बोलूया संभाजी जाधव यांच्याशी. नमस्कार, मी संभाजी रमेश जाधव, राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू. माझं शिक्षण BA GDCN A असं झालं असून मी प्रथमतः 2005 साली काही कारणास्तव नागरिकांनी मला या महापालिकेच्या निवडणुकीसाठी उभं केलं. हे उभं करत असताना माझी सामाजिक कार्याची आवड बघूनच मला नागरिकांनी पसंती दिली आणि म्हणले काय नाही, उभा राहायचं कोणत्याही परिस्थितीत. असं असताना मी पण धाडस केलं. नागरिकांनी भरपूर सहकार्य केलं. हे सहकार्य करत असताना मी माजी महापौर बाऊ फरास यांचा मतदारसंघ होता आणि त्या मतदारसंघातून त्यांचे चिरंजीव आदिल फरास हे माझ्या विरोधात उभे होते. तरी पण मी खचलो नाही का माझी जनता खचली नाही. मला 553 मतांनी, नागरिकांनी भरघोस मतानं दोन्ही बाजूच्या म्हणजे बालगोपाल, बाराईमाम तसेच आमच्या पाटागलील तालीम परिसरातील लोकांनी निवडून दिलं आणि खरोखरच मला एक चांगली सुवर्णसंधी दिली. ही सुवर्णसंधी देत असताना मी विचार केला, ह्या सुवर्णसंधीचं सोन्याचं आपण चांगलं उपयोग करून घ्यायला पाहिजे. कारण का नागरिकांनी जेव्हा आपल्याला विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला पात्र ठरणं हे आपलं परम कर्तव्य आहे. या कर्तव्याच्या जाणीवूनच मी 5 वर्ष भागाचा विकास केला. त्याचबरोबर या विकास करत असताना मी कोल्हापूर महानगरपालिकेचा फायदाही करून दिला. KMTची जागा होती, तिला पार्किंग स्थळ म्हणजे खंदक होता तो पहिला. तिथं गांजा, दारू प्यायला माणसं बसायची आणि हे असं असताना ते चिखल हे होता, भाग होता. तो आप्पासाहेब झोळाच माजी महानगरपालिकेचे आपले अधिकारी होते, त्यांनी मला साथ दिली. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पण साथ दिली आणि तो खंदक आम्ही बुजवला आणि तो बुजवून आम्ही KMTकडे सुपूर्द केला आणि त्याच्यावर आज बिंदू चौकातलं एक आलिशान पार्किंग सेंटर उभा झालं. हे करत असताना इतर भागातील मी फिरिंग ब्लॉकचे रस्ते हा उपक्रम राबवला आणि हा उपक्रम खरोखरच एक चांगला आल्हाददायक ठरला. कारण का माणसांचं जे 5-5 वर्षाला 2-2 वर्षाला रस्ते खराब होतात, ते रस्ते खराब होत नव्हते. 15 वर्ष तो रस्ता राहिला. हे तर मला अभिमान वाटतो. या संकल्पनेपणे माझं
या संकल्पने पाठीमागे माझा भाऊ स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांचं एक नाव मोठं होतं. त्यांचं पाठबळ खरोखरच मी मुकलेलो आहे त्याला. जर आज असते तर आम्हाला खरोखरच एक चांगलं व्यासपीठ झालं असतं. कारण का कोल्हापूर शहरासाठी त्यांनी अल्पावधीत 2.5 वर्षात एवढा विकास केला आहे, सांगण्याजोगं नाही. त्यांचा आदर्श घेऊन मी काम केलं. त्याचबरोबर मी त्यावर्षी स्टँडिंग चेअरमन झालो. 2007 साली आमदार विनय कोरे मंत्री होते, त्यावेळी मुश्रीफ साहेब मंत्री होते. त्यांनी मला संधी दिली आणि मी स्टँडिंग चेअरमन म्हणून बिनविरोध निवडून आलो. आणि त्याच्या पाठीमागं खरोखरच त्या दोघांचं आणि माझ्या भावाचं हात होता असं म्हटलं तर अवघड होणार नाही. आणि हे असं करत असताना माझ्याकडनं चांगले कामं झालीत. आणि हे काम करत असताना मला सगळ्या नगरसेवकांनी साथ दिली चांगली. आणि त्यामुळे मी प्रॅक्टिस क्लबला 1.25 लाख, पाटाडी तर्मीला 1.25 लाख, आमच्या कैलास स्वामी मंदिराला 1,31,00,000, बालगोपाल तालमीला 25,000, दिलबार तालमीला 25,000 असे मी फंड्स रोखीनं सगळ्या नगरसेवकांनी मला त्यांच्या 10,000 त्यांचं बजेट होतं. त्या 10,000चं बजेट सगळं माझ्या नावावर वर्ग करण्यात केलं. त्यामुळं मी हे सगळ्या संस्थांना मदत करू शकलो आणि मला त्याच्याबद्दल अभिमान वाटतो आहे. कारण या सगळ्याच फुटबॉल टीम होत्या आणि या फुटबॉल टीमला मदत करणं माझं परम कर्तव्य आहे आणि आमचे कर्तव्य जाधव घराण्याचं कायम राहणार. दुसऱ्या वर्षी हा प्रभाग झाला 2005 साली. 10 साली झाला हा ओबीसी झाला. ओबीसी असताना आमचं कुणबी असताना मी म्हणलो नाही, आमच्या भावांना म्हणलो मी नाही, अण्णा म्हणलो मी ओपनमध्ये उभं राहणार. मग मंगेशकर नगर प्रभागात मी उभं राहिलो. त्या पहिल्या इलेक्शनला मी अपक्ष होतो. जनस्वराजने मला सहकार्य करून स्टँडिंग चेअरमन केलं होतं. दुसऱ्या वर्षी मी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्या शिवसेनेच्या माध्यमातून मी शिवसेना भाजप तिचा गटनेता पण झालो, निवडून आलो आणि गटनेता झालो. आणि त्या दृष्टीनं खरोखरच विकासाची चांगली कामं केलीत. त्यावेळी मंगेशकर महालक्ष्मी नगर इथं पूल बांधला त्यासाठी आणि पूल बांधल्याने रिटनिंग वॉल केलं 10 कोटीचं. त्यासाठी मला आयुक्त मॅडमनी, बिद्री मॅडम यांनी भयंकर सहकार्य केलं आणि चांगली हे योजना राबवली. याच काळात ते जे उत्तरदायित्व म्हणून मला बिद्री मॅडमने सांगितलं होतं की जनता बाजार हे कमी पैशात जाते, 17,000 भाड्यामध्ये जाते. तर मी म्हणलो मॅडम मी काय करायला पाहिजे सांगा. मॅडम म्हणल्या तुम्ही नुसते एकदा विरोध करा. तर मी म्हणलो मॅडम आम्ही विरोध करून काय होणार आहे, आम्ही 9 जण आहे म्हणलो. तर ते म्हणले 9 जणांनीच विरोध करा. मग मी व्हीप काढला, 9 जणांनी आम्ही विरोध केला. ते ठराव मंजूर झाला. 68 विरुद्ध 9 काँग्रेसनं ठराव मंजूर करून घेतला. त्यावेळी 77 जणांची आमची बॉडी होती. त्या बॉडीमध्ये 9 जणांनी आम्ही विरोध केला. आणि त्याचवेळी मॅडमला म्हणलो, आयुक्त मॅडम म्हणलो की ह्या जो तुम्ही ठराव पास केला आहे हे मंजूर होणार बरोबर आहे, पण तुम्ही कशा पद्धतीने करणार. तर ते म्हणले रेडी रेखणार. मग ते समोरच्या काँग्रेस पार्टीला काही कळालं नाही रेडी रेखणार म्हणजे काय. आणि ते भाडं 17,000चं 1,71,000 झालं आणि प्लस वर्षाला 10% वाढून झालं. त्यामुळं महापालिकेचा हा भरपूर फायदा झाला आहे. आणि हे जे जनता बाजारच्या विळख्यातनं म्हणजे विळखा खा म्हणतो मी, कारण का ते भाडं देतं 17,000 आणि घेत होते 2 लाख. कारण का ते दुसऱ्याला भाडं पोटकूल ठेवलेलं त्याने. अशा पद्धतीनं जो करार करते त्याला पोटकूल ठेवता येत नाही, परंतु ताकदीच्या जेव्हावर त्याने ठेवलेलं, परंतु त्याला आपण कायदेशीर मार्ग करून भांडण न करता आयुक्त मॅडमच्या सांगण्यावरून आणि सहकार्यावरून मी ते केलं. मला आयुक्त मॅडमने त्यासाठी त्याच्या आधी मला 10 कोटी रुपये बजेट दिलं होतं. विरोधी पार्टी असून ते म्हणणे कारण काय तुम्ही चांगल्यासाठी करताय आणि त्या दृष्टीनं
म्हणजे कधीच पावसाचा महापूर होऊ दे काय होऊ दे, महालक्ष्मी मंदिरात कधीच पाणी आजता काय झालं नाही. ही आता माझा मुलगा जे उभारणार आहे तो पण त्याच भागात उभारणार आहे. माणसं आत्ता खरोखरच सांगतो की माणसं जाणीव आहे माणसाच आणि माणसं ते विचार करायल्यात आणि ते विचार करून माझ्या मुलग्याला भरघोस मतानं ते निवडून देतील अशी मला आशा आहे. त्याचबरोबर मंगेशकर नगर बाग असू दे, पद्मावती बाग असू दे, ही सगळ्या बाग मी डेव्हलप केले आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या हे भाग पण माझा 2015ला आरक्षित झाला. परत दुसऱ्या कैलासवाडी प्रभागातून निवडून आलो. ते भाग होता ते 3 वेळा नगरसेवक झालेले आमचे ज्येष्ठ सदस्य संभाजीराव देवणे साहेब व विजय देवणे यांचा चिरंजीव गणेश देवणे यांच्या विरोधात मी लढवलो आणि खरोखरच चांगल्या भरघोस मतानं मी निवडून दिलं मला लोकांनी आणि खरोखरच एक चांगलं काम माझ्याकडनं झालं. आणि मी सांगायचं राहून गेलो कैलासवाडी इथे पहिल्या ह्याच्यात की जे संडास होते सार्वजनिक त्यांना 27 संडास माझ्या भावाने बांधून दिले आणि त्यामुळं ते संडास मी पाडले. कारण मंदिरासमोर संडास होते आणि ते जर लिकेज झालं असतं तर ते मंदिरात पाणी येत होतं ते ड्रेनेजचं. त्यामुळं ते एक काम चांगलं माझ्याकडनं झालं, ते पण माझ्या भावाच्या सहकार्यानं. त्याचबरोबर प्रॅक्टिस क्लबचं पण 26 संडास होते ते 11 जणांना मी बांधून दिले, त्यांची व्यवस्था केली आम्ही. आणि मग आम्ही कारण का असं आहे की माणसाला स्वच्छतागृह आणि संडासची आवश्यकता असते आणि हे पाडताना असताना सार्वजनिक त्याला आपण सोय केली पाहिजे. हा आमचा जाधव घराण्याचा जो वारसा आहे तो मी चालवला. ते पण कायदेशीररित्या ठराव करून आणि आयुक्तांच्या मान्यतेनं हे सगळं केलेलं आहे. आता तिथं प्रॅक्टिस क्लबला पण आम्ही आता त्या ह्याला ती जागा आहे ती आम्ही खरेदी करून देणार आहे. कारण का तिथं त्यांच्या प्रॅक्टिस क्लबचं जे उत्पन्नाचा स्रोत आहे, कारण फुटबॉल टीम चांगली आहे ती प्रॅक्टिस क्लबची आणि ती प्रॅक्टिस क्लबचं टीम चांगली असताना त्यांना आर्थिक मदत करणं त्यामुळं सोपंच होईल. आणि प्रत्येक वेळी कुणाकडे पैसे न मागण्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या पायावर जसे बालगोपाल तालीम आज उभी राहिली आहे तशी आज ती पण तालीम उभी राहील असं मला वाटतंय. त्यांचं जे तिथं जे जागा देणार आहे मी त्यांना महानगरपालिकेची ठराव करून त्या दृष्टीनं त्यांचं पण जे काय उत्पन्न स्तोत्र आहे ते चांगल्या पद्धतीने होईल असं मला खात्री आहे. अशा दृष्टीनं मी 3 वेळा निवडणुकीवर जेणेकरून मला काम करण्याची आवड आहे. परंतु आता आपण 3 वेळा निवडून आलो आहे, आपण काम करण्याची वृत्ती आहे माझी आणि या कामाच्या वृत्तीनंच माझा मुलगा पण हा ओंकार संभाजी जाधव हा पण राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहे. वयाच्या 13व्यापासून गोव्यात शिकत होता. त्याला साईमध्ये दत्तक घेतलेलं होतं म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये आणि त्याने खरोखरच चांगला खेळ करून ONGC आय लीग हे खेळलेला आहे. गोवा राष्ट्रीय संघाकडून खेळलेला आहे आणि महाराष्ट्र संघाचा तो पहिला 13 वर्ष असताना कर्णधार होता आणि तो बेस्ट प्लेअर पण होता शालेय स्कूल संघाचा. त्याचमुळं त्याचे गोव्यात ज्यावेळी सामने होते WIP कडनं निवड झाली त्याचवेळी त्याचं सिलेक्शन झालं आणि त्याला साईनं दत्तक घेतलं 18 वर्षापर्यंत. त्यानंतर तो RCFला खेळला 2 वर्ष, त्यानंतर तो ONGC कडनं 1 वर्ष खेळला. पुण्याची DSK स्पोर्ट्स संघाकडून 2 वर्ष खेळला आणि चर्चिल ब्रदर्सकडनं 6 महिने खेळला. परंतु त्याचं मन तिथं रमलं नाही आणि तो म्हणला आपण कोल्हापूरमध्ये खेळायला पाहिजे आणि मला सांगितलं पप्पा मी कोल्हापूरला येतो. ठीक आहे म्हणलो. त्या दृष्टीनं ते कोल्हापूरला आला, चांगला खेळ करतोय. आता तो पटांगणीकडनं खेळ होता पहिला. आता त्या अण्णांची आमच्या इच्छा म्हणजे भावांची इच्छा होती सम्राटनगर टीम तयार केली. ते आता 2 वर्ष तिथं सम्राटनगरमधून खेळतोय आणि तो खरोखरच एक चांगला कार्यकर्ता, माझ्यापेक्षा चांगला कार्यकर्ता आहे असं म्हटलं तर अवघड नाही. आणि तो काम बरोबर चांगलं करतोय. कारण का माझी 3 वर्ष मी पायातनं खराब होतं. माझं ऑपरेशन झालेलं पायाचं एका पायाचं सगळा किल्ला सांभाळला. 3 वर्ष तो नागरिकांच्यावर फेसिंग केलं आणि त्याचं हे गुण बघून नागरिक म्हणत होते मला की तुम्ही पण उभा राहा त्या भागातून
आणि मुलगा पण असू दे. मी म्हणलो मुलग्याला तसं नाही, एका भागात माझ्या पुतण्याला उभा करतो म्हणजे अण्णांच्या मुलग्याला, आणि एका भागात माझ्या मुलग्याला उभा करतो. आणि तुम्हाला दोन्हीवर एक फ्री मिळणार सांगतो, कारण का दोन्ही भागात पण मी काम करणार. कारण काय त्या आधी मी तिन्ही भागात तुमच्या सहकार्याने आशीर्वादानं मी काम केलेलं आहे आणि त्यात तुम्हाला सगळी साथ चांगली साथ दिली आहे आणि वेगवेगळ्या भागात तुम्हाला निवडून दिलं. हा विक्रम आहे माझा. हे सगळं तुमच्या नागरिकांच्या आणि या भारताला आता माझ्या मुलगीला आणि पुतण्याला दोघांना चांगल्या मताने निवडून द्या. कारण ती दोघं पण कष्टाळू आहेत, काम करणारे आहेत, त्यांचं विजन चांगलं आहे. आणि मी जाता एवढं सांगतो, आम्हाला शिंदेसाहेबांनी सांगितले की आयसोलेशन मैदान हे करण्यासाठी आणि तिथं मला 2 हॉल करणार आहे मी, महिला आणि पुरुष लोकांना योगासाठी फक्त योगा आणि जिम आणि सुसज्ज मैदान. कारण का या उपनगरा भागात मैदान नाही सुसज्ज, ते मैदान करण्याची जबाबदारी आता आमच्यावर येऊन पडले आणि ते आम्ही पूर्ण करणार. एवढंच या प्रसंगी सांगतो मी. आणि ओंकार संभाजी जाधव व सत्यजित चंद्रकांत जाधव प्रभाग क्रमांक 11 आणि ओंकारचा प्रभाग क्रमांक 13 ड क आणि 11 क या दोन्ही मतदारसंघात शिवसेना धनुष्यबाण महायुतीला विजयी करावं आणि आमच्या दोघांच्या बरोबरच मुलांच्या आणि पुतण्याच्या बरोबरच महायुतीला विजयी करावं असं मी आव्हान करतो. कारण का महायुतीचं सरकार हे केंद्रात पण आहे, राज्यात पण आहे आणि जर महापालिकेत आलं तर कोल्हापूरचा विकास विजन हे खरोखरच सुंदर होणार आहे. या दृष्टीनं नागरिकांनी विचार करावा आणि नागरिक खरोखरच विचार करणारे आमच्यात नागरिक आहेत. कारण मी ज्या भागातनं प्रत्येक वेळी निवडणार नाही भागानं सुज्ञ विचार करूनच, माझ्याकडे काय कुठलं बघून नाही. कारण मी एका बँकेत सर्व्हिस करत होतो, फुटबॉल खेळत होतो आणि आमच्याकडे पहिला काही नव्हतं. आता आम्ही उद्योगपती झालेलो आहे भावांच्यामुळं. भावाने आम्हाला धंदा करून दिलेला आहे आणि त्या धंद्यामुळं आम्ही विकसित झालो आहे आणि त्या विकसितचा आम्ही उपयोग चांगल्या पद्धतीने करू, नागरिकांसाठी करू, हेच आमचं ध्येय आहे जाधव घराण्याचं. याचबरोबर आम्हाला सर्वांना, दोघा मुलांना निवडून द्यावं जनतेनं. एवढंच मी या प्रसंगी बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.